नमस्कार ताईंनो, मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर दीपावली फराळामध्ये आपण आज चकली बनवणार आहोत। तर काय माहिती आहे का, फराळामध्ये जर चकली परफेक्ट बनली तर अख्खा फराळ आपला चांगला बनला आपल्याला असं वाटतं बरं का। कारण काय माहिती आहे का, चकली बऱ्याच वेळे करते वेळेसच तुटते आणि तळल्या तर कडक राहते, पण नंतर ती मऊ पडते। तर कशामुळे पडते, कोणत्या डाळी त्याला वापरल्या पाहिजे, त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, या सर्व गोष्टी मी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बरं का। तर 2 किलो राशनचा तांदूळ इथं स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। फॅनच्या वाऱ्याखाली आपणाला 2 ते 3 तास कोरडे करून वाळवून घ्यायचे तांदूळ। त्याच्यानंतर पाऊण किलो पोहे घेतलेले आहेत, पाव किलो डाळे घेतलेले आहेत, अर्धी वाटी शाबू, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी गच्च भरून मुगाची डाळ घेतली आहे। तर एवढेच आपल्याला साहित्य घ्यायचे आहे। तुरीची डाळ, उडदाची डाळ घेऊ नका। हरभऱ्याच्या डाळीमुळे काय होतं, चकली मऊ पडते आणि तुरी डाळीमुळे चव बिघडते। त्याच्यासाठी तुरीच्या डाळीचा वापर इथं तुम्ही करू नका। फक्त मुगाची डाळ आणि साबुदाणा आणि नंतर उडदाची डाळ, त्याचं प्रमाणसुद्धा मी तर सांगितलं आहे। तर 2 किलो तांदळासाठी किती प्रमाण असावं याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर तांदूळ काय करायचं, आपणाला पांढरा होईपर्यंत आपणाला खमंग म्हणजे सुगंध त्याचा सुटेपर्यंत आपणाला चांगला भाजून घ्यायचा आहे बरं का। भाजणीसाठी आळस करायचं नाही, सतत हलवत आपणाला तांदूळ म्हणजे पांढरा होईस तर आपणाला भाजून घ्यायचा आहे। तसेच पोहेसुद्धा आपणाला कडक असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। भाजणी तुम्ही जेवढी चांगली करचाल तेवढी तुमची चकली कुरकुरीत होते, खायलासुद्धा खमंग चविष्ट लागते। तर इथं पोहेसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलेली आहे। आता यानंतर आपण डाळी भाजून घेऊया। तर डाळे भाजून घेऊया। तर डाळ्याला जास्त भाजण्याची गरज नाही, कारण आधीच ते भाजलेले असतात। तर डाळ्याला 5 मिनिटांमध्ये भाजून घेऊया। तर सगळे आपण छान असं पद्धतशीर आपण सगळे साहित्य चांगले भाजून घेतले की चकली खमंग लागते आणि भाजणीचा इतका सुगंध येतो की समजून जायचं की आपली भाजणी व्यवस्थित भाजली जात आहे। तर अशा पद्धतीनं डाळीसुद्धा मी थोडेसे काळे डाग पडूपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा भाजून घ्या। पोहे, तांदूळ आणि डाळे आपण आता भाजून घेतलेले आहेत। आता राहिलेल्या साहित्यामध्ये शाबू, मुगाची डाळ आणि उडीद डाळ आपण तिन्ही एकत्रित करून भाजूया, कारण ही तिन्हीसुद्धा आहेत ना एकाच टाईम तेवढाच लागणार आहे। तर तिन्ही मिक्स करून आपण एकत्रच भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने यालासुद्धा थोडे डाग पडीपर्यंत आपण चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे। शाबूमुळं काय होतं, चकली तुटत नाही करते वेळेस आणि थोडासा चिकटपणा येतो, त्यासाठी जास्त शाबू घालू नका। फक्त 2 किलो तांदळासाठी अर्धी वाटी आपण इथं शाबू वापरलेला आहे, 1 वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ वापरलेली आहे। तर तूर डाळ आणि हरभरा डाळ या टाकू नका। हरभरा डाळमुळे काय होतं, चकली मऊ पडते, म्हणून काय करायचं, आणि चकली जास्त वेळ लागते तळायला बरं का। तर हे जर तुम्ही प्रमाण घेतलं तर यापुढे तुमची चकली कधीही चुकणार नाही। कमीत कमी हे 7-8 वर्ष मी झालं चकली अशाच प्रमाणे बनवते, माझी चकली कधीच बिघडत नाही। तुम्ही सुद्धा एकदा बघून पहा, तर तुम्ही म्हणसाल की खरंच ताई चकली खूप छान झालेली आहे। तर 1 वाटी जिरे घातलेले, 2 किलो तांदळासाठी मी तर 1 वाटी जिरे घातलेले आहे। सर्व जर साहित्य म्हणायला गेलं तर आपलं 3 किलोच्या आसपास झालेलं आहे। तर आता याला चांगलं गिरणीतून चांगलं दळून आणायचं। ह्याच्यामध्ये मी 1 वाटी धणेसुद्धा टाकले आहेत बरं का, ते व्हिडिओमध्ये आलेले नाहीत। तर 1 वाटी अपूट धणे टाकलेले आहेत आणि खमंग सुगंधी वास या भाजणीला येत आहे। तर जसं आपण विकत्रीचं पीठ आणतो ना, अगदी तसं हे पीठ तयार झालेलं आहे। तर आता आपणाला पीठ तयार करते वेळेस ह्याच्यामध्ये 1 अर्धी वाटी ओवा टाकलेला आहे, मोठी 1 वाटी तीळ टाकलेला आहे, त्याच्यानंतर 1 अर्धी वाटी लाल मिरची पावडर आपण इथं टाकलेली आहे आणि त्यानंतर चकली मसाल्याचं 1 पाकीट टाकलेलं आहे। चकली मसाल्यामुळे सुद्धा आपली चकली खमंग लागते खायला। तर त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं। तर याच्यामध्ये मी लसणामध्येच मीठ वाटून घेतलेलं आहे, लसूण पेस्ट आहे ही। तर लसूणसुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात वापरायचं आहे। तर कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण बारीक चिरून टाका। इथं मी कोथिंबीर टाकलेली नाही आहे। तर लसूण पेस्ट इथं भरपूर आपण वापरायची आहे, लसूणामुळे सुद्धा चकली खायला खमंग लागते। तर लसूण पेस्ट एकदम बारीक केलेली आहे, म्हणजे करते वेळेस आपली शेवग्यामध्ये आपलं कुठलंही तुकडा अडकू नये यासाठी आपण सगळं बारीक असं छान असं करून घ्यायचं।
तर हाताच्या साहाय्यानं पहिले मसाले तिखट वगैरे सगळं पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर सोमट पाण्यामध्ये आपल्याला पीठ तिंबायचं आहे. म्हणजे सोमटपेक्षा थोडंसं कडक असलं तरी चालतं आहे बरं का. तर सोमट पाणी करायला पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं आणि अशा प्रकारे मसाले चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे तिखट मीठ बरोबर सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं अशा पद्धतीने जर केलं. आणि त्याच्यानंतर 3 किलो पिठासाठी आपण इथं 2 वाट्या कडक तेल करून घालतो आहे. कडकडीत असं तेल करून घालायचं, म्हणजे त्याच्यामुळं काय होतं, चकली तेलसुद्धा धरत नाही आणि चकली कुरकुरीत तयार होते. तर अशा पद्धतीने तेलसुद्धा आपल्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. पण लक्षात ठेवा, तेल आपल्याला कडक करून घालायचं आहे. एकदम कडक तेल टाकलं की पिठाला एकदम चांगला असा कुरकुरीतपणा येतो. तर अशा पद्धतीने तेलसुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर चकली खूप सोप्या पद्धतीने होते. फक्त कुठल्या डाळी घालायचे हे माहिती नसल्यामुळं काय होतं, चकली मऊ पडते. तर कडक पाणी म्हणजे सोमट पाणी आपण इथं घेतले आहे. सोमट पाण्याने पीठ आपण हळूहळू पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाही आहे. जास्त पातळ झालं तर चकलीला काटे येत नाहीत. त्याच्यासाठी आपण चकलीला पाणी थोडं थोडं टाकून पीठ मळून घेणार आहोत. तर जेव्हा आपण सोमट पाणी टाकतो तेव्हा पीठ फुगतो. म्हणजे 3 किलोचं पीठ एकदम भरपूर होतं बरं का. चकली आमच्या घरी भरपूर लागते, यासाठी आपण इथं 2 किलोचं प्रमाण तांदळाचं मी घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं बघा, थोडं थोडं पाणी टाकून मी चकलीचं पीठ मळून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता आता पाणी लागतंय का नाही या हिशोबानेच मी पाणी वापरत आहे. पाणी कधीही कुठलीही कणिक मळताना पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं टाकाल तर त्याचा हिशोब व्यवस्थित लागतो. त्यासाठी आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. तर मी पीठ चेक करून पाहते की चकलीसाठी व्यवस्थित आहे का. तर छान आहे. तर आपण जेव्हा करतो तेव्हा थोडं थोडं पीठ आपल्याला बाजूला पाणी टाकून थोडं थोडं मळून घ्यायचं आहे. एकदम पीठ मऊ करून ठेवायचं नाही. तर अशा पद्धतीने जसे लागेल तसे मी पीठ तयार करून घेत आहे आणि शेवग्याच्या साह्याने आपणाला पीठ असे छान असं चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. तर चकले करते वेळेस काय करायचं, शेवग्याला थोडं तेल पुसून घ्यायचं, म्हणजे पीठ चांगलं त्याला चिटकत नाही बरं का. तर तुम्ही तसं केलं तर चकलीला शेवग्याला अजिबात पीठ चिटकत नाही. तर अशा प्रकारे गोल गोल चकल्या करत राहायचं आणि तिकडं चालूवरच आपल्याला तळायचं आहे बरं का, कारण चकल्या तळायला खूप वेळ लागतो. तर अशा पद्धतीनं चकली तळत राहायचं आहे आपल्याला. चालू इकडे खाली किचन कट्ट्यावर आपल्याला चकल्या इकडं करत राहायचं आहे, किंवा शिस्तीत खाली बसून केलं तरच चालतं, कारण चकल्या तळायला खूप वेळ लागतो. त्यासाठी आपले पायसुद्धा दुखतात. त्यासाठी शेगडी खाली घ्यायची आणि मस्त बसून आपल्या चकल्या करून घ्यायच्या. जेवढ्या तुम्ही चकल्या छान व्यवस्थित तळचाल तेवढी चकली कुरकुरीत राहते बरं का. चकली तळायला कमीत कमी 1 घणा 5 ते 10 मिनटं तर लागतो बरं का. म्हणून काय करायचं, भरपूर तेल टाकायचं आणि भरपूर चकल्या सोडायच्या एकदाच, म्हणजे चकल्या पटपट होऊन जातात. मोठी कढई ठेवायची आणि पातळ जर कढई असेल तर खूपच छान, कारण चकली तळण्यासाठी खूप वेळ लागतो. यासाठी पातळ कढईचा वापर करायचा. तरी तर मी 2 किलो तेल टाकले. 2 किलो तेलामध्ये अशा प्रकारे चकल्या तळत आहे. थोड्याशा गुलाबी रंगापर्यंत आपल्याला चकल्या तळायच्या, म्हणजे नंतर मऊ पडत नाहीत, कुरकुरीत राहतात. थोड्याशा गुलाबी रंगापर्यंत, जास्त काळ्याही नाही जास्त पांढऱ्यासुद्धा नाही. तर तुम्ही बघू शकता कलरसुद्धा एकदम छान चकलीला आहे. काटेसुद्धा खूप छान आलेले. तर खायलासुद्धा तितकीच खमंग आणि कुरकुरीत चकली आहे बरं का. तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा नक्की बनवा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. चकलीची खूप सोपी रेसिपी तर सांगितली आहे. कुणीही पहिल्यांदा बनवत असेल आणि यापुढेही बनवणार असेल तर तुमची चकली कधीही बिघडणार नाही. तर खूप छान पद्धतीने ते चकली झालेली आहे. या अगोदर मी बेसन लाडूची सुद्धा व्हिडिओ टाकले, ते सुद्धा नक्की पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या व्हिडिओ तुम्ही रोज पाहत जावा. 2 दिवसाआड माझे व्हिडिओ येत राहतील. तर टोपलं भरून इथं चकली बनवली आहे. खूप वेळ गेला ह्या बनवण्यासाठी, कारण चकली बनवण्यासाठी खूप वेळ लागतो बरं का. कितीही फास्ट करणारी व्यक्ती असली तर चकली तळण्यासाठी बनवण्यासाठी खूप वेळ लागतो, खूप मेहनतसुद्धा लागते. आणि जेवढा आपण मन लावून योग्य प्रमाण टाकतो तेवढी चकली छान होते आणि कुरकुरीतसुद्धा तेवढीच झालेली आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि यापुढे तुम्ही चकलीसाठी या डाळी ज्या मी वापरल्या आहेत त्या डाळी जर तुम्ही टाकल्या तर चकली तुमची कधीही चुकणार नाही, नम पडणार नाही आणि तुम्हाला